उपवामवशरणं गमेयं शूरो नाज्मपतयद्भिरेवैः उपस्तुतिरौचथ्यमूरुष्येन्मामामि मे पतत्रिणी विदुग्धाम् मामा मेधोदशतयश्चितोधाक् प्रयद्वां बद्धस्मनिखाददीक्षाम् नमागरन्नद्दियो मातृतमादासाय दीयं सुसमुब्धमवाधूः शिरो यदस्यत्रैतनो वितक्षत्स्वयन्दास उरो अंसावपिग्धा दीर्घतमामामते योजुजुर्वान्दशमे युगे अपामरथयतीनां ब्रह्मा भवति सारथिः यो नो अग्ने अररिवावघायुरराजीवामरचयदिद्वयेन मन्त्रो गुरुः पुनरस्तुसो अस्मा अनुमृक्षेष्टतन्वन्दुरुक्तैः हरिः ओम्। सामवेद पठनाकरता रोहित शास्त्री कावे आणि अथर्ववेदाकरता आचार्य दशक गुरुजी कस्तुरे। हरे ओम अकंदर देवता बातो देवता सूर्यो देवता चंद्रमा देवता बसवो देवतार्दरा देवता द्वितीया देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो देवता अग्नि पावक पावकाग्ने गणे पावक पावकरो जिघा पावक पावकरो जिघा रोजिघा मंद्रया मंद्रया रोजिघा रोजिघा मंद्रया मंद्रया देव देव मंद्रया मंद्रया देव देव जिह्वया जिह्वया देव देव जिह्वया जिह्वयेति जिह्वया आदेवान् देवान् देवान् भक्ति भक्ति देवान् देवान् भक्ति भक्ति जक्षे जक्षे भक्ति भक्ति जक्षे जक्षे च जक्षे जक्षे च चेति च ओम ब्रह्मा ब्रह्मा यज्ञानं प्रथमं भूरा स्तात विसायि वायसी मतसुरुजो वे सबो साबो न्यावमा अस्यावायिष्ठा सदा साता चयो निमसदश्चावायि वा सभा च मासनीतिश्चावतां प्रजापतेर्दुहितरौ संविधाने
येना संगच्छा उपमास शिक्षा चारुवदानि पितरः संगतेषु विद्मते सभे नाम नरिष्ठा नाम वासि एते के च सभासदस्ते मे सन्तु सवाचसः येषामहं समासीनानां वरचो विज्ञानमाददे अस्या सर्वस्या संसदो मामिन्द्रभगिनं कृणो यदवो मनः परागतं यद्बद्धन्यवे हवा तद्वावर्तयामसि मय्योरमतां मनाः हरिः ओम्। या चतुर्वेद मंत्र पठणानंतर आलेल्या सर्व संत महंतांचं स्वागत समितीतर्फे होणार आहे। आज महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीचा पर्व चालू आहे आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी आपण जसं मगाशी अभंग ऐकला, भेटी लागी जीवा लागेलेसे आस, तर प्रत्यक्ष आपल्याला जणू काही इथं संत सज्जनांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरचाच अनुभव येतो आहे। कारण साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, आणि संतांच्या दर्शनाचं पुण्यफळ म्हणजेच पद्मनाभ जोडीला तुकाराम महाराज म्हणतात तसं। त्यामुळे एवढे संतांचं दर्शन आपल्याला होत आहे हे खचितच परभणीकरांचं भाग्य आहे। तर या सगळ्या संतांचं पूजन करण्यासाठी सर्वप्रथम श्रीमद जगद्गुरू शंकराचार्यांच्या आचार्य चरणांचं स्वागत तथा पूजन करण्यासाठी मी हरिभक्तपरायण माधवरावजी आजीगावकर महाराज यांना विनंती करतो की सर्वप्रथम परमपूज्य आचार्य चरणांचं स्वागत करावं। समितीतर्फे आचार्य चरणांचं परभणीमध्ये स्वागत, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे परमपूज्य प्रमोद शास्त्रींना अद्वैत वेदांत भास्कर ही उपाधी आज प्रदान केली जाणार आहे। ते संकेश्वर पीठाधीश्वर श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य श्रीमद अभिनव सच्चिदानंद विद्या नरसिंह भारती स्वामी महाराज संकेश्वर करवीर मठ यांचं पूजन आपल्या स्वागत समितीतर्फे आणि संपूर्ण परभणीकरांतर्फे हरिभक्तपरायण दासगुरू परंपरेतील ज्येष्ठ कीर्तनकार माधवराव आजीगावकर महाराज यांच्या हाताने होत आहे। जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून शंकराचार्यांच्या मुळे हिंदू धर्म म्हणून राहिला त्या आचार्य चरणांची अव्याहत परंपरा आजपर्यंत चालू आहे। हे आपलं हिंदूंचं महत्भाग्य आहे। त्यानंतर परमपूज्य श्री अमृताश्रम स्वामी महाराजांचं स्वागत तथा पूजन करण्यासाठी परभणीतील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ तथा समितीचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीपादजी धानोरकर हे आजच्या या कार्यक्रमामध्ये परमपूज्य अमृताश्रम स्वामी महाराजांचं पूजन करत आहेत।
यानंतर अखिल भारतामध्ये ज्यांच्या विद्वत्तेला तोड नाही असे पंडित प्रवर परमपूज्य श्री गणेश्वर शास्त्री द्रविड महाराज वाराणसी यांचं पूजन करण्यासाठी अभय जोशी वाणूरकर गुरु यांना विनंती करतो की समितीतर्फे परमपूज्य गुरुजींच्या चरणांचं पूजन तथा स्वागत करावं. यानंतर संत कुलोद्भव वारकरी संप्रदायाचे अर्धवयू परमपूज्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं स्वागत समितीतर्फे विवेक सेठ कुलते हे करतील. संपूर्ण परभणीकरांवर आपल्या वाणीद्वारे कृपेचा वर्षाव महाराजांच्या वाणीतून नेहमी होत असतो. परमपूज्य महाराजांचं पूजन उमेश महाराज टाकळीकर यांचं स्वागत तथा पूजन करण्यासाठी समितीतर्फे गोविंदांना भावे यांना विनंती करतो. त्यांनी वेदीवरती उमेश महाराजांचं स्वागत करावं. साखरकर पुढे उटी संस्थानाचे अधिपती परमपूजनीय उटी संस्थानाधीश सुरेश महाराज उटीकर यांचं स्वागत तथा पूजन अंबादासराव टाकळकर हे करतील. यानंतर परमपूज्य नाना कस्तुरे यांचं स्वागत तथा पूजन करण्यासाठी आमचे आभारवड बंडूराला सराफ यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय नानांचं स्वागत तथा पूजन करावं.
रामचंद्र महाराज साखळकर यांचं स्वागत तथा पूजन करण्यासाठी डॉक्टर श्रीकृष्ण कातनेश्वरकर यांना विनंती करतो की समितीतर्फे आदरणीय रामचंद्र महाराजांचं पूजन तथा स्वागत करावं. गंगाखेड येथील संस्थान रामचंद्र महाराज संस्थानचा आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित असलेली वेदमूर्ती साखळकर महाराजांचं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करा. हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार तथा संत कवी दासगुडे महाराज संस्थानचे सचिव प्रसिद्ध कीर्तनकार विक्रम महाराज नांदेडकर यांचे स्वागत सर्वोत्तमराव पाथरीकर हे करतील. या सर्व संत पूजनानंतर या आपण जमलेल्या आजच्या रंग संध्याकाळी त्या कार्यक्रमाचं प्रयोजन तथा प्रास्ताविक करण्यासाठी प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ श्रीपादजी दानोरकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि धर्माभिमानी सुजान नागरिक आणि बंधू भगिनींनो, आजच्या वेदांत रत्न श्री प्रमोद शास्त्री कुलकर्णी सन्मान सोहळ्यात उपस्थित असणारे परम श्रद्धेय श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य श्रीमद अभिनव सच्चिदानंद विद्यानरसिंह भारती स्वामी संकेश्वर कबीरपीठ, महंत महामंडलेश्वर धर्मगुरु श्री अमृताश्रम स्वामी बीड, परम तपस्वी पंडित प्रवर ऋषितुल्य श्री गणेश शास्त्री दवीड वाराणसी, हरिभक्त परायण वेदांत चूडामणी प्रख्यात भागवतकार कीर्तनकार वारकरी साहित्याचे गाडे अभ्यासक तत्वचिंतक देव घराण्याचे वंशज श्री चंद्रशेखर महाराज दिगबुरकर. आणि या सगळ्यात दुग्ध सरकार योग म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या या अंतरंग शिष्याच्या सन्मान सोहळा पाहण्यासाठी श्री महामहोपाध्याय श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे बाबांच्या चरण पादुका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित हरिभक्त परायण माधवरावजी आजेगावकर टाकळीकर महाराज संस्थानचे टाकळीकर महाराज, त्यानंतर उटी संस्थानचे पीठाधिपती गोरड्याचे पीठाधिपती, त्यानंतर यज्ञेश्वर बाबांचे चिरंजीव नारायणराव हे सर्व उपस्थित आहेत. या तसेच या सन्मान्य सोहळ्यात उपस्थित सर्व वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवंद सामाजिक राजकीय वैद्यकीय शिक्षण पौराहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच वैदिक हिंदू धर्मावर निष्ठा असणाऱ्या सर्व समाज बांधवांचे व भगिनींचे मी या प्रसंगी श्रद्धेसन्मानाने सहर्ष स्वागत करतो. तसेच आजचे सत्कार मूर्ती आदरणीय श्री प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांचा सत्कार सोहळा बघण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहात. ते पण व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण परभणीकर खरोखरच भाग्यवंत आहोत. वैदिक क्षेत्रामध्ये सर्वदूर ज्यांची कीर्ती पसरली आहे अशा परभणी भूषण तथा वेदांत रत्न श्री प्रमोद शास्त्रीचा नित्य सहवास मार्गदर्शन आपल्याला वारंवार घडत आहे. आजचा क्षण तर आपल्या परम भाग्याचा आहे. त्याचे कारण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या साक्षीने उपस्थितीत श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य संकेश्वर मठांच्या वतीने आदरणीय स्वामीजींच्या हस्ते अद्वैत वेदांत भास्कर या उपाधीने सन्मान पत्रासह त्यांना गौरवान्वित करण्यात येत आहे आणि आपण सारे या क्षणाचे साक्षीदार आहोत. वास्तविक श्री प्रमोद शास्त्रींना निमंत्रण करून हा समारंभ संकेश्वर मठामध्ये होऊ शकला असता, परंतु हा सन्मान आपल्या सर्वांसमक्ष प्रदान करण्यात येत यावा
म्हणून हा खटाटोप आहे. पण आपण हा क्षण प्रत्यक्ष अनुभवित आहोत. थोडक्यात प्रमोद शास्त्रींशी जर बोलायचं झालं तर अगदी लहानपणापासूनच जिज्ञासू प्रवृत्ती आणि खडतर कष्ट करण्याची सवय असलेल्या श्री प्रमोद शास्त्री यांनी संस्कृत पाठशाळा नांदेड येथे श्री वसंत महाराज दीक्षित यांच्याकडे याज्ञिकी आणि कर्मकांडाचे शिक्षण घेतले. तसेच पंचमहाकाव्य प्रारंभिक संस्कृत यांचे मार्गदर्शन त्यांना श्री अंबादासराव जोशी यांच्याकडून मिळाले. साहित्यशास्त्राचे मार्गदर्शन त्यांना प्राध्यापक सीमा जोशी यांच्याकडून मिळाले. वेदांत शास्त्राचे अध्ययन त्यांना परमपूज्य महामहोपाध्याय श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे बाबा यांच्याकडून मिळाले. तर न्यायशास्त्राचे मार्गदर्शन विद्वत प्रवर महामहोपाध्याय श्री देवदत्त पाटील गुरुजी यांच्याकडून मिळाले. त्यांना ज्योतिषशास्त्राचे मार्गदर्शन ज्योतिरत्न श्री बाबूगुरु अपस्तंभ यांच्याकडून मिळाले. आजपर्यंत त्यांनी विविध क्षेत्रामधील उपाध्यायांनी गौरविले गेलेले आहे. अद्वैत वेदांत रत्न श्री कांची कामकोटीपीठ, अद्वैत वेदांत चुडामणी, आत्मोन्नती प्रतिष्ठान व चैतन्य प्रतिष्ठान परभणी यांच्यातर्फे विद्युत चुडामणी, जालना येथील रामशास्त्री संस्कृत साधना पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा संस्कृत साधना पुरस्कार. त्याचप्रमाणे सर्वांना माहिती आहे ते एक उत्तम भागवतकार आणि प्रवचनकार आहेत. आपल्या गुरुला साजेल अशाप्रमाणे त्यांनी वेदशास्त्र तेजक सभेमधून बहुसन्मानित वेदांत कोविद ही पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचे निरनिराळे ग्रंथ संपदा आणि साहित्य सुपरिचित आहेत. त्यांनी आतापर्यंत नित्य ज्ञानेश्वरी प्रवचने अंतर्गत 170 पेक्षा जास्त व्हिडिओ प्रक्षेपित केलेले आहेत. त्याचप्रमाणे विविध विषयावर 225 पेक्षा जास्त व्हिडिओ त्यांचे प्रसारित आहेत. तरी अवधान एकले दिजे हे त्यांचे पुस्तक ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील एका ओळीचे विवरण आहे. विचारसुद्धा अंतर्गत विविध विषयावरील उदाहरणार्थ जीवन प्रणाली, परमार्थ, प्रतिकूलता, चिंतन हा त्यांचा एक संग्रह प्रसिद्ध आहे. यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या श्रद्धांजली निमित्ताने भाव सुमनांजली या विशेषांकामधून त्यांची संपादक व प्रकाशक अशी दुहेरी भूमिका आहे. आपल्या गुरुशी त्यांनी संस्कृत अष्टके लिहिली आहेत. तसेच मातोश्री रमाबाई कस्तुरे यांचे सुद्धा संस्कृत अष्टक त्यांनी वंदे रमा मातरम या असे लिहिले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैदिक परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी 2009 पासून आचार्य वेदशास्त्र पाठशाला या संस्कृत पाठशाळेची निर्मिती केलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही संपूर्ण पाठशाळा स्वतः गुरुजी चालवितात. या शाळेचे ते प्रधान अध्यापक आहेत. अलीकडेच त्यांनी भामती प्रकाश या दुर्मिळ होत चाललेल्या वेदांतातील सर्वोच्च मराठी भाषांतरित ग्रंथाचे श्री महामहोपाध्याय श्री कस्तुरे शास्त्री यांनी केलेल्या टीकेवरील पुनर्प्रकाशित केलेले आहे. संपूर्ण भारतभर त्यांनी अनेक शास्त्र सभेमध्ये प्रमुख सहभाग घेतलेला आहे. आतापर्यंत त्यांची उपलब्धी त्यांचे आतापर्यंत 2 विद्यार्थी PhD त्यांना पदवी प्राप्त झालेली आहे. तर 2 विद्यार्थ्यांना अद्वैत वेदांत चुडामणी हे सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. वेदशास्त्र संपन्न पंडित श्रीनिवास शास्त्री मधुरकर गुरुजी यांनी परमपूज्य बाबांचे संस्कृतमध्ये यज्ञेश्वरायनम चरित्रग्रंथ लिहिला. त्याच्या प्रत्येक श्लोकाचे मराठीत भाषांतर प्रमोद शास्त्रीने केलेले आहे. अशा या बहुआयामी व्यक्तीचं सत्कार सोहळा आपल्या साक्षीने होत आहे. याचा खरोखरच आपल्या सर्वांना अभिमान आहे. आपल्या सर्वांसह मान्यवरांच्या उपस्थितीने व सहकार्याने हा सन्मान सोहळा निश्चितपणे यशस्वी व आपल्या शहराचा मान अभिमानाने उंच करणारा ठरतो आहे. आपल्या पूर्वसंचितामुळे या प्रसंगी आपणास व्यासपीठावरील सर्व महनीय व पूजनीय व्यक्तिमत्वांचे दर्शन घडते आहे. त्यांचे आशीर्वचनाने आपले जीवन निश्चित कृतकृत्य होईल. प्रमोद शास्त्रींना अद्वैत वेदांत भास्कर ही पदवी प्रदान केल्याबद्दल मी परमपूज्य स्वामीजींचे व मान्यवरांचे आभार व्यक्त करून प्रमोद शास्त्रींचे अभिनंदन करतो. हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यास आणि विद्वत जनांचे मौलिक विचार ऐकण्यास आपण सर्वजण उत्सुक आहात याची मला जाणीव आहे. म्हणूनच या सन्माननीय सत्पुरुषांच्या चरणी विनम्र अभिवादन करून
माझ्या मनोगतास पूर्ण विराम देतो. जय श्रीराम. एक विद्वान शहरामध्ये असला तर काय होऊ शकतं, म्हणून स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते असं एक सुभाषित आहे की एक राजा जर असला तर त्या राजाला स्वतःच्या स्थानामध्ये स्वतःच्या राज्यामध्ये मान सन्मान मिळत असतो, परंतु दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्या राजाचा तेवढा सन्मान होत नाही. परंतु विद्वत्ता ही अशी एक गोष्ट आहे की ती सगळीकडेच पूजल्या जाते. विद्वत्तांचं नृपत्वांचं नैव तुल्यं कदाचन, त्या दोन्हीची कधीही तुलना होत नसती. कारण आमचे वानाउत्ताप सांगायचे की एखादा दरिद्री माणूस असेल तर रात्रीतून लॉटरी लागेल किंवा धन सापडेल आणि उद्या सकाळी श्रीमंत होईल. परंतु एखादा मूर्ख आहे, अडाणी आहे आणि एका रात्रीत त्याला ट्रकभर जरी पुस्तकाच्या सहवासात ठेवलं आणि उद्या सकाळी तो विद्वान झाला, असं होईल का? त्यामुळे विद्वत्ता ही कणाकणाने क्षणाक्षणाने योग्य वापर करून मिळवावी लागते. आणि वयाच्या 40-42 मध्येच एवढ्या सगळ्या मोठ्या ज्यांनी आयुष्य आपलं या क्षेत्रामध्ये समर्पित केलं अशा मोठ्या लोकांचा प्रेम आणि सहवास केवळ वरवरच्या विद्वत्तेने मिळत नाही, पल्लवग्राही पांडित्य ज्याला म्हणतो असं पांडित्य सध्या फोफावलेलं असताना सुद्धा मूलग्राही पांडित्यामुळं या सगळ्या श्रीचरणांचा सहवास भेटत असतो. आणि हेच आपल्याला प्रमोद शास्त्रीमुळे इथं शक्य झालेलं आहे की एका प्रमोद शास्त्रीला परभणीकरांनी धरून ठेवलं. खरं तर त्यांचं मूळ गाव आवडीचं गाव नांदेड आहे, परंतु परभणीकरांनी असं काही जखमेन ठेवलं की ते पण परभणीच्या प्रेमात पडले आणि इथं स्थायिक झाले. आणि आपण पोरगी पण त्यांना इथलीच दिली, त्याच्यामुळे आता जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आता परभणीकरांचं एक भाग्य आहे की प्रमोद शास्त्रीमुळे वारंवार सातत्याने सगळे महनीय व्यक्ती संत महंत जे की एकेकांचं दर्शन आपल्याला कोटी पुण्यामुळे मिळेल, कल्पकोटी पुण्यामुळे मिळण्यासारखं आहे. एकही सत्पुरुष इथला सामान्य असा नाही, एकेकाचं व्यासपीठ घालवण्याचं कौशल्य सुद्धा आपल्याला महाराष्ट्राला परिचित आहे. आणि असं असताना सगळे एका व्यासपीठावर यावत दृष्ट्या नुसतं बघणं सुद्धा परभणीकरांच्या मत भाग्याचं आहे. ते भाग्य आपल्याला आज लाभलेलं आहे. आमच्या समितीतर्फे परमपूज्य हरिभक्तपरायण माधवराव महाराज आजीगावकर यांचा एक सत्कार राहिलेला आहे. ते सत्कार करण्यासाठी संदीप कोळकर यांना विनंती करतो. आणि त्यानंतर मुख्य सत्काराचा कार्यक्रम जो की परमपूज्य आचार्य चरणांनी अद्वैत वेदांत भास्कर मुख्यतः शास्त्राने असं सांगितलेलं आहे की मनुष्याला अद्वैत वेदांताची बुद्धी होणं हे प्रचंड अवघड आहे. घनश्याम अद्वैत वासना जर झाली, अद्वैत वेदांताची वासना झाली तर नक्कीच त्याचा हा अंतिम जन्म आहे असं म्हटलं जातं. मोक्षाच्या दृष्टीने हा अंतिम जन्म आहे असं समजलं जातं. आणि त्या अद्वैत वेदांतामध्ये मास्टरी करण्याचं भाग्य आणि जिद्द प्रमोद शास्त्रींनी कळवलेली आहे. या सत्कारानंतर मुख्य प्रमोद शास्त्रींचा सत्कार आचार्य चरणांच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य अमृताश्वर स्वामी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये पंडित प्रवर गणेश्वर गुरुजी तथा हरिभक्तपरायण गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांच्या उपस्थितीत होत आहे. हे आपलं महत् भाग्य आहे. आशीर्वादासाठी सगळे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांना मानपत्रही देण्यात येणार आहे. या अद्वैत वेदांत भास्कर या पुरस्कार वितरणासाठी मी आचार्य चरणांना विनंती करतो की आपण परमपूज्य सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये प्रमोद शास्त्री यांचा सपत्नीक सत्कार करावा. सगळ्या संत महंतांना विनंती की आपण स्थानापन्न होऊन
आमचे प्रतिनिधी प्रवेशास्त्रीच्या सत्कारामध्ये सौरभ माधवराव चौधरी इकडे येतील. सर्व समिती मान्यता आपल्याला कळण्यासाठी मिळत आहे. सर्वांनी आपल्या सगळ्यांनी व्यवस्थित करा किंवा लांबला करा दंड द्या मला दुसरा द्या. अविस्मरणीय क्षण आहे सगळ्यांना आपल्याला एका प्रकारे घेता येईल. सर्व मान्यवरांना विनंती आहे सत्कारानंतर आपलं स्थानापन्न व्हायचं. हा अविस्मरणीय क्षण सर्व भक्तांना आपल्याला मोबाईलमध्ये उद्या पाठवलं जाईल. यानंतर या मानपत्राचं वाचन करण्यासाठी प्रमोद शास्त्रींचे विद्यार्थी तथा विद्यावाचस्पती प्रतीक जोशी तरतूर यांना विनंती करतो की आपण आचार्य चरणांतर्फे दिल्या गेलेल्या सन्मानपत्राचं वाचन करावं, म्हणजे आपल्याला त्या सन्मानपत्रामध्ये काय भावना आणि आशीर्वाद आहेत ती सगळ्यांना समजून येईल. प्रतीक जोशी यांनी सुद्धा आत्ताच नुकतीच PhD आपल्या मराठीत करण्यासाठी असं विद्यावाचस्पती ही डिग्री कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे घेतलेली आहे. त्यांचंही जोरदार अभिनंदन. श्री गुरुभ्यो नमः. प्रातस्मरणीय गुरूंच्या चरणी अर्पण करण्यात येणारे हे सन्मानपत्र जे आहे हे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे साहित्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्री डॉक्टर पराग जोशी यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक निर्माण केलेलं आहे. त्याचं पठण मी इथे आपल्या सर्वांसमोर करणार आहे. नमो गुरुभ्यः. जगद्गुरु श्री शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामी संस्थान मठनाथ संकेश्वर सम्मानपत्रम स्वस्त श्रीमद समस्त सुरवृंद पूजित पादारविंद शिवप्रतिबिंब वर्य श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य पदवाक्य प्रमाण पारावार पारीण यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाध्यष्टांग योगानुष्ठान निष्ठ तपश्चक्रवर्तनाद्यवचिन्ह गुरुपरंपरा प्राप्त षड दर्शन संस्थापनाचार्य व्याख्यान सिंहासनाधीश्वर सकल निगमागम सार हृदय सांख्यत्रय प्रतिपादक सकल नास्तिक मतोच्छेद पूर्वक सकल धर्म संस्थापनैक धुरीण वैदिक मार्ग प्रवर्तक सर्वतंत्र स्वतंत्र श्री महाराजधानी ऋष्यशृंगपुराधीश
श्रीमद्राजराज गुरुमंडलाचार्य श्रीमच्छंकराचार्यान्वय संजाताभिनव पंचगंगातीरवास कमलानिकेतन संकेश्वर करवीर सिंहासनाधीश्वर श्री शिवाभिनव श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती करकमल पिंगलकोद्भव श्री सच्चिदानंदाभिनव विद्या नरसिंह भारती स्वामी कृपानि श्रमितां सपरिवारच्छात्राणाम् अनुदिन मेघमान भव्य जनकानि श्रीमत् शंकराराधनावसीर्य नारायण स्मरणानि महाराष्ट्र राज्यीय संत भुवि परभणी नामांतर्गत वेदांत भवन वास्तव्यः पारंपरिक शास्त्राणाम् अध्ययनाध्यापनाभ्यां सुरभारती संरक्षकः वेदांत न्याय साहित्य ज्योतिष शास्त्र विहित भूरि परिश्रमः ऋग्वेदाध्यायी महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री महाभागेभ्योधीत अद्वैत वेदान्तः विद्वत् प्रवर देवदत्त पाटील महाभागेभ्योधीत न्यायशास्त्रः प्राचार्य श्रीताराम बाबुगुरु उमेश महाराजेभ्यः क्रमात् पाठीत साहित्य ज्योतिष ऋग्वेद विद्यः इत्थं शास्त्र प्रपंच महाकूपारणिमज्जितः कांजी कामकोटि पीठस्थ जगद्गुरुभ्यो द्वैत वेदांत रत्न दुर्गांकितः अद्वैत वेदांत कोविद वेदांताभिज्ञ वेदांत केसरी इत्यादि सार्थ विरुद्धकैः वेदांत शास्त्रे लब्ध प्रतिष्ठाकः साहित्यरत्न भाषा कोविदाचार्याद्युपाधिः साक्षात् शास्त्रः विद्वच्चूडामण्याद्युपविंशति पुरस्कारैः पुरस्कृत पुरस्कार पदः नानाशास्त्रेषु नानाप्रदेशीय संस्थायां शिष्यशिक्षायै शास्त्रप्रेरणायै बुद्धजनान्तः करणशोधनाय चानुष्ठितानेकमहावाक्यार्थः लोकोपकारार्थ भामतिप्रकाश खण्डाख्याद्युपदश ग्रंथ संपादन पुरस्सरं बहुविध माध्यमेष्वन्तरजालीय ज्ञानेश्वरी प्रवचन रूप पाठ निर्मापकः स्वस्थ संस्कृत समाज निर्माणाय आचार्य वेदशास्त्र पाठशाला संचालकः कर्तव्याकर्तव्य ज्ञान वयोवृद्धः कविकुलगुरु कालिदास संस्कृत साधकः कुलकर्णिताभ्यः वेदांतरत्न श्री प्रमोद शास्त्री सारस्वतकर्ण महोरात्र मेघमानाशेष धर्मपीठान्यतम संकेश्वर करवीरपीठस्थ जगद्गुरोः करकमलाभ्याम् अद्वैत वेदांत भास्करः इत्युपाधिना समलङ्घ्रियते भास्करस्य यथा तेजो लोकं पुष्णात्यहरनिशम् वेदांत भास्करो ज्ञानात् प्रमोदः पोषयेज्जनान् श्री शके 1945 संवत्सरे शोभन नाम संवत्सरीय आषाढ शुक्ल सप्तम्यां भानुवासरे प्रभावती क्षेत्रे इदं सम्मान पत्रं समर्पयते। ओम स्वस्ति। यानंतर विविध संस्थानांचे आशीर्वचन आपल्याला ऐकायचे आहेत। सर्वप्रथम सद्गुरू दासगणू महाराज संस्थान गुरटे यांच्यातर्फे प्रमोद शास्त्री यांचं अभिनंदन आणि आशीर्वाद संस्थांचे आशीर्वाद देण्यासाठी हरिभक्तपरायण विक्रम महाराज नांदेडकर यांना विनंती करतो। कारण संतांच्या आशीर्वादाशिवाय जीवनामध्ये कुठलीही जमा पुंजी असू शकत नाही। संपूर्ण सत्कार्य हे संतांच्या आशीर्वादातच होत असतं। त्यामुळे संस्थांचे आशीर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। म्हणून आदरणीय विक्रम महाराजांना विनंती करतो की आपण आशीर्वाद द्या। श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावणाक्षितितलाले तुकोदाकर साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजावी करी ठाके तो प्रभो प्रसन्न मदता सर्वांसवे श्रीहरी। परमादरणीय पूजनीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व सज्जन भाविक, वस्तुतः या व्यासपीठाच्या पायरीशी बसावं अशी व्यक्तिशः कुठलीही पात्रता माझ्या ठिकाणी नसताना मला हे एक मोठं काम जबाबदारी म्हणून देण्यात आलं। ते श्री दासगणू महाराज प्रतिष्ठानचा प्रतिनिधी सेवेकरी म्हणून आणि म्हणून या प्रतिष्ठानचा प्रतिनिधी म्हणून मी हे काम
अतिशय संकोचाने या ठिकाणी स्वीकारतोय. आधुनिक महिपती संत कवी श्री दासगणू महाराज आणि ब्रह्मलीन पूजनीय स्वामी वरदानंद भारती महाराज या संतद्वयांनी एका विशिष्ट भूमिकेतून आपलं जीवन यापन केलं आणि संत वाङ्मय, संत चरित्र आणि सद्विचारांचा प्रचार प्रसार आणि त्याचप्रमाणे वैदिक भारतीय हिंदू संस्कृतीचं संवर्धन संगोपन या संतद्वयांच्या कळकळीचे विषय आणि हीच भूमिका आपल्या जीवनामध्ये स्वीकारून पुढे मार्गक्रमण करणाऱ्या अद्वैत वेदांत भास्कर आदरणीय श्री प्रमोद शास्त्रींना हा आशीर्वाद पोचवण्यासाठी, या संतद्वयांचा आशीर्वाद पोचवण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य माध्यमाची अजिबात आवश्यकता नाही, ही माझी अत्यंत प्रामाणिक धारणा आहे. या संतद्वयांच्या अधिकारावरती आदरणीय शास्त्रीजींचा अधिकार स्वतः सिद्ध आहे, पण तरीही प्रतिष्ठानसाठी आणि प्रतिष्ठानच्या माझ्यासारख्या सेवेकऱ्यांसाठी आदरणीय श्री प्रमोद शास्त्रींची असलेली आपुलकी, त्यांचा जिव्हाळा आणि त्यांचं प्रेम हे आमच्यासाठी अमोल ठेवा जणू आहे. हा प्रेमाचा ठेवा नित्य वृद्धिंगत राहावा, वर्धमान राहावा, ही या क्षणी आदरणीय श्री प्रमोद शास्त्रींना मी विनंती करतो आणि हे घेतलेलं महत्कार्य पूर्ण क्षमतेने पूर्ण करता यावं यासाठी म्हणून आदरणीय श्री प्रमोद शास्त्रींना भगवंतांनी निरामय असं दीर्घायुष्य द्यावं आणि प्रमोद शास्त्रींची कीर्ती अशाच पद्धतीने दिगंतामध्ये कायम दरवळत राहावी एवढी शुभेच्छा, एवढी सदिच्छा या ठिकाणी त्यांच्यासाठी व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो. परमपूज्य दाजी महाराज संस्थान अधिपती वेदमूर्ती उमेश महाराज टाकळीकर यांना विनंती करतो की आपण दाजी महाराज संस्थानचा आशीर्वाद त्यांचे शिष्य तथा प्रमोद शास्त्री कुलकर्णी यांना द्यावा ही विनंती. आदरणीय उमेश महाराज टाकळीकर. वेदाभ्यास परंपरा टिकवणी ज्यानी असे ठेविली, गायत्री द्विजदेवता सुवरदा आजन्म आराधली, सारी लोकहिती तनो झिजविली, त्यागार्थ जय जीवन, त्या दाजी गुरुवंकटेश करणी भावे असोवन. आज या ठिकाणी विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं पीठाधिष्ठित सर्व संतचरणांना प्रार्थना नमस्कार, साष्टांग नमस्कार करून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात त्यांना सुद्धा यथाधिकार नमस्कार करून दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतोय. एक आत्ता अजय वाघर महाराजांनी, शंकर महाराजांनी सांगितलं की त्या कोणत्या मोठ्या जागेवर बसायचं म्हणलं की काहीतरी बोलावं लागतं आणि त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या महान लोकांच्या समोर बोलणं. मी एक वैदिक माणूस आहे, वेदमंत्र मला म्हणायचं माहिती आहे, पण अशी काही व्याख्यानं, भाषणं, प्रवचन करण्याचा माझा व्यासंग नसल्यामुळं थोडक्यात मी दोन शब्दामध्ये माझं या ठिकाणी मी पूर्ण करणार आहे. मी एवढीच प्रार्थना या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने करेन की हे जे आज या ठिकाणी त्यांना धर्मभास्कर ही पदवी सन्मान देण्यात आला, खरं तर पाहिलं तर ॲक्च्युली ते धर्मभास्कर आहेतच, पण प्रत्येक ठिकाणी त्याला कुठेतरी सही शिक्का याची अत्यावश्यक असतं. म्हणून आज ते श्रीचरणांनी ते तेवढं काम केलं, मी त्यातनं कृतज्ञ आहे. आणि मी एवढंच म्हणेन की मी वेद शिकलेला आहे, मी वेद उपासक आहे, म्हणून वेदातीलच एक त्यांना आशीर्वाद देईन की त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या परंपरेमध्ये, त्यांच्या मुलाबाळांच्या पुढे किंवा परंपरेमध्ये, वंशामध्ये वर्धस्वते वर्धेचा स्मान असंच त्यांचं वरचेवर व्यक्तिमत्व वृद्धिंगत होवं
जास्त मी काही बोलणार नाही, पण अजून एक प्रार्थना करीन. वागर्थ व्यवसंपत्तये वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरे वंदे पार्वती परमेश्वरे. त्या श्रीकृष्णांना एवढीच मी प्रार्थना करीन, यांच्या आयुष्याचं कृतकृत्य कल्याण व्हावं, एवढाच मी दाजी महाराजांचा उपासक आणि वेदोपासक म्हणून त्यांना आशीर्वाद देतो. धन्यवाद. दासगोळे परंपरेतील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तराम माधवराव अजयकर महाराज यांनी प्रमोद शास्त्रींना आशीर्वाद तर शुभेच्छा द्यावा हे त्यांना विनंती करतो. आपल्या संपूर्ण परभणीकरांतर्फे मनोगत महाराजांच्या वक्तव्याला घेऊन जाईल आणि त्यानंतर विविध मान्यवर संस्था आणि व्यक्तींतर्फे प्रमोद शास्त्रींचा सत्कार होणार आहे. तज्ज्ञानं प्रशमकरं यदिन्द्रियाणां तज्ज्ञेयं यद उपनिषत्सु निश्चितार्थं ते धन्याः भूय परमार्थ निश्चिताः शेषास्तु भ्रमनिमे परिभ्रमंताः. श्रीमद आद्य शंकराचार्यांचं वाक्य आहे की ज्ञान ते आहे जे आपला उद्धार करण्यासाठी कारणीभूत ठरते. प्रशमक्रम यदिंद्रियाणाम, इंद्रियांची धाव बाह्य विषयाकडे होण्यापासून जे थांबवतं ते खरं ज्ञान. बाकी उपनिषदांनी त्याचं वर्णन केलेलंच आहे असं ते म्हणतात. बाकीचे प्रयत्न करतात ते का करते म्हणजे अजून तेच साथ पडत आहे. आता मी पुढचे शब्द वापरत नाही, ब्रह्मनिलय वगैरे वगैरे या शब्दाचा भाषांतर मला करायची सवय नाही, परंतु या व्यासपीठावरील हे जे अधिकारी सगळे संपन्न बसलेले आहेत हे सगळे प्रशमकरम इंद्रियाणाम या योग्यतेचे आहेत. विद्याभारती, द्रविड गुरुजी, वारकरी संप्रदायाचे अर्धदेव चंद्रशेखर महाराज, पूज्य आचार्य अमृतानंद स्वामी महाराज, आमचे ब्रह्मचारी संस्थानचे अधिपती सुरेश महाराज, ही सगळी मंडळी संत सेवेमध्ये राहून आपल्याकडे जे ज्ञान संपादन झालेलं आहे त्याचा आपल्या उद्धारासाठी उपयोग करतात आणि जगताच्या उद्धारासाठी प्रचार करतायत. मला एक गोष्ट परवा मागच्या महिन्यामध्ये मी कोल्हापूरला प्रभूशास्त्रीच्या सत्काराला उपस्थित होतो. माझी कीर्तनं होती आणि त्याच्यानंतर 4 दिवस त्यांचे प्रवचन होते त्या महालक्ष्मी मंदिरामध्ये. तिथे सत्कार करताना मी तिथे सांगितलं की आमच्या परभणीचं भाग्य इतकं मोठं आहे की गेल्या 100 वर्षापासून परभणीला वेदांताची परंपरा अखंडरित्या चालू आहे. रंगनाथ महाराजांचं नाव तर जगप्रसिद्ध आहेच. कुठेही जरी आम्ही गेलो भारतामध्ये तर तुम्ही त्या परभणीचे का हो जिथे रंगनाथ महाराज राहतात असं ते परभणीचं वर्णन करीत असत. व्याख्यान सिंह वेदांत श्री भगवान शास्त्री महाराज सोनपेठकर, मी स्वतः त्यांचे प्रवचन ऐकलेली आहेत. अहो, सामान्य माणसं दुकानात बसून तराजू हातात घेऊन मोजणारे सुद्धा त्या व्याख्यामुळे प्रभावित होऊन वेदांताची परिभाषा बोलत असतात. पहिल्यांदा जेव्हा गुरुजी इथे आले, माझ्याकडेच उतरले होते द्रविड गुरुजी, तेव्हा विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही त्यांचा सत्कार केला. तर एका व्यापाऱ्याने सांगितलं, महाराज आम्हाला साक्षी भाष्य सांगा म्हणाले. महाराज म्हणाले मला साक्षी भाष्य येत नाही, तर म्हणजे हा त्यांचा विनय होता. पण इतकी तयारी इथल्या श्रोत्यांची आहे हे परभणीकरांचं भाग्य आहे. संत सहवास झाल्याने काय होतं, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनच आहे, मग राम नामी उपजे आवडी. इथे सातत्याने जे नामस्मरण होतं, सातत्याने जो विचार मांडला जातो, सातत्याने जे अध्ययन होतं, यासाठी परभणीकरांचं पुण्य निश्चितपणे काहीतरी पूर्वपुण्य शिल्लक असलं पाहिजे की ज्या आमच्या प्रमोद शास्त्रीला गेल्या 20 वर्षापूर्वी इथं पाठवलं. खरं म्हणजे ते नांदेडला सुखेने चांगले राहत होते, काय त्यांना आठवलं काही म्हणाल. परभणीला आले आणि सुरुवातीचे 10 वर्ष त्यांचा वनवास झाला. पण असं आहे
की कष्ट भोगल्याशिवाय पुढे चांगलं अमृतफळ मिळतही नाही. आता सगळेच लोक वनवासात आहेत. म्हणजे जसं काय आहे, ब्रह्मचारी आश्रमानंतर जो गृहस्थाश्रम आपण घेतो, त्या गृहस्थाश्रमानंतर घरातच वनवास होतो, त्याच्यामुळे वेगळं वनवास करायची गरजच नाही. तेव्हा माणसाने आपण संन्यास घेतलेला बरा या सगळ्या प्रपंचातून, अशी अवस्था असते. पण तशी बुद्धी होत नाही कोणाला. भाग्याने प्रमोद शास्त्रीला हे लहानपणापासून कळालं आणि त्यांच्या गुरूच्या विद्येने त्यांनी स्वतःचा उद्धार करण्याच्या विचारातून विद्यार्थ्यांना शहाणे करण्यासाठी इथं शास्त्र विद्यालय स्थापन केलं आणि गेले 10-20 वर्ष ते इथं अध्ययन करतायत. गेल्या 10 वर्षात तर परिस्थिती चांगली आहे. भारतात अनेक अत्यंत चांगले मोठे मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांच्या या तपश्चर्येने परभणीचं नाव दुमदुमी वाजते आहे. तेव्हा आम्ही त्यांचं पुरस्कृत अभिनंदन करतो. अशा विद्वानांची आमच्याकडून सेवा व्हावी, त्यांना प्रकाशात आणण्यासाठी आम्ही काहीतरी करावं, एवढीच प्रार्थना या प्रसंगी या सगळ्या विद्वत व्यासपीठासमोर करून आम्हाला काही समजावं त्याच्यातलं तत्वज्ञान, अशीच प्रार्थना करतो. धन्यवाद. यानंतर विविध मान्यवर संस्था तसेच व्यक्ती यांच्यातर्फे प्रमोद शास्त्रींचा सन्मान होणार आहे. सगळ्यांना एक सूचना आहे फक्त की आदरणीय व्यासपीठावर एवढे दिग्गज संत महंत आलेले आहेत, सगळ्यांचंच आपल्याला दर्शन घडलं पाहिजे. परंतु प्रमोद शास्त्री त्या व्यासपीठाच्या बाजूला उभा राहतील. आपण आपल्याला आणलेला सन्मान सत्कार त्यांना करावा. सगळ्या आचार्यांना नमस्कार करून इकडच्या रस्त्याने उतरावं. कोणीही फार वेळ लावू नये, कारण आपल्याला कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. मी सर्वप्रथम सर्व संस्थानांच्या वतीने सगळ्यांची नावं उच्चारतो. सर्वप्रथम आचार्य चरण करवीर संकेश्वर पीठातर्फे उपस्थित सगळ्या मान्यवर संस्थांना आशीर्वादपर भेट देण्यात येत आहे. आचार्यांच्या तर्फे सर्व संतांचं पूजन होत आहे. त्यानंतर ओंकार भजनी मंडळाचे सदस्य नरेंद्र शुक्ल, हरिभक्तपरायण सच्चिदानंद महाराज कुलकर्णी, प्रमोद शास्त्रींना विनंती की आपण तिथे येऊन उभा राहा. खुर्ची ठेवा. एक हे इथली खुर्ची द्या ना, अनिल दादापाशी आहे. हां, व्यासपीठावर यायची. व्यासपीठावर न येता प्रमोद शास्त्रींचा सत्कार करून सर्व मान्यवरांचं संतांचं दर्शन घेऊन आपण जायचं आहे. विक्रम महाराज नांदेडकर यांनी आता स्वागत केलेलं आहे. सद्गुरू ओंकारनाथ वेद विद्यालय परभणी यांच्यातर्फे दिव्य असा घनपारायण सोहळा परभणीमध्ये नेत्रदीपक असा यजुर्वेद घनपारायण सोहळा झाला होता. त्यांच्या नेतृत्वात झाला. त्या नरहरी शास्त्री एरंडेश्वरकर गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आपण पाठशाळेतर्फे प्रमोद शास्त्रींचा सत्कार करावा. यानंतर व्यंकटेश मंदिर परभणी या नामांकित मंदिरातर्फे मंदिराचे सर्व अध्यक्ष सर्वोत्तमराव पाथरीकर हे प्रमोद शास्त्रींचा सत्कार करतील. त्यानंतर राघवेंद्र प्रतिष्ठान तर्फे मल्हारराव वेदकर सर हे प्रमोद शास्त्रींचा सत्कार करतील. श्री बसव खोगरेश्वर यांच्यातर्फे प्रमोद शास्त्रींचे पूजन होणार आहे. परभणीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आदरणीय भगवान महाराज शिंदे महाराजांना विनंती की आपण प्रमोद शास्त्रींचा सत्कार करावा. ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांच्या तर्फे योगेश गौतम हे फोटो घेतील. फोटो झाल्यानंतर आपण बाजूला सरकून दुसऱ्यांना जागा द्यायची आहे. अलीकडे घ्या ना, घ्या अलीकडे ते स्कूल घ्या. सत्कारानंतर
महाराज लोकांचं आशीर्वचन आपल्याला संत महंतांचं ऐकायचं आहे. त्यानंतर भोजन प्रसाद घेऊन स्थान सोडायचं आहे. कार्यक्रमाची रूपरेषा सर्व सत्कारानंतर संत महंतांचं आशीर्वचन तथा त्यानंतर भोजन प्रसाद घेऊन आपल्याला हे स्थान सोडायचं आहे. त्यामुळे कोणी गडबड करू नये, कारण साधू संत येती जरा तुझी दिवाळी विसरा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ गेली याला. पद्मनाभाचं दर्शन व्हायचं असेल, भगवंताशी आपली जोडणी व्हायची असेल तर संतांच्या आशीर्वादाशिवाय आशीर्वचनाशिवाय पर्याय नाही. त्यानंतर प्रभाकरराव जोशी निपरुडकर गुरुजी यांनी प्रमोदशास्त्रींचा सत्कार केलेला आहे. शरदराव उमरीकर यांच्यातर्फेही सत्कार होत आहे. अजय हंदापूरकर, संदीप कुलकर्णी, दीपक कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांच्यातर्फे दयाल या संस्थेतर्फे प्रमोदशास्त्रींचा सत्कार होत आहे. ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय सचिव विलासराव केसरीकर यांच्यातर्फे सपत्नीक सत्कार प्रमोदशास्त्रींचा होत आहे. विविध मान्यवर संस्था तसेच वैयक्तिक लोकांतर्फे प्रमोदशास्त्रींचा सत्कार समारंभ इथं पार पडत आहे. प्रमोदशास्त्रींचे मित्र तथा संभाजीनगर येथे ब्रह्मानंद वेद शास्त्र पाठशाळा चालवणारे श्रीरामजी धावळकर हे खास संभाजीनगरवरून मित्रपूर्णापोटी सत्कार करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. तसेच श्री गुरु सेवा समिती पंढरपूर यांच्यातर्फे गुरुवर्य चैतन्य महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रकाशराव कुरुंकर सर सुशील प्रमोदशास्त्रींचा सत्कार करतील. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे. भोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. सत्कार समारंभानंतर ज्यांना गडबड आहे त्यांनी भोजनाचा आस्वाद प्रसाद घेऊनच जावं. कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये. भोजनाची व्यवस्था बाजूच्या सभागृहामध्ये केलेली आहे. यानंतर सत्काराच्या कार्यक्रमानंतर स्वयंसेवकांना विनंती की सत्कार पतीतले लोक बाजूला करा. त्यानंतर सर्व संत महंतांचं आपल्याला दर्शन आणि आशीर्वादन घ्यायचं आहे. दर्शनासाठी कोणी कृपा होऊ नका. सगळ्यांनी जागेवर बसा. यानंतर आशीर्वचनासाठी सर्वप्रथम कोणीही कृपया स्टेजवर येऊ नये. सगळ्यांनाच आपल्याला सगळ्या संतांचं दर्शन होणार आहे. आता आशीर्वचन चालू होईल. आशीर्वचनानंतर पुन्हा
आपण सगळ्यांचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन घरी जायचं आहे. परमपूज्य श्रीचरण द्रविड शास्त्रींच्या तर्फे सांगली विद्यालय वाराणसी यांच्यातर्फे प्रमोद शास्त्रींचा सत्कार होत आहे. जोरदार आपण स्वागत करूया. सांगली विद्यालय म्हणजे भारतीय विद्याशाखांमधलं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे आणि त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सारखं सन्मान मागील 400 वर्षापासून आहे. त्यामुळे या सांगली विद्यालयामध्ये जाण्यासाठी परीक्षा देण्यासाठी वैदिक विद्यार्थी इच्छुक असतात. तर सांगली विद्यालयाचं सर्टिफिकेट मिळवणं हे वैदिकांच्या जीवनातलं ध्येय असतं. त्या सांगली विद्यालयातर्फे परमपूज्य गणेश्वर गुरुजींनी आता प्रमोद शास्त्रींचा सत्कार केला आहे. यानंतर संत कुलदेव हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायाचे अर्धवेळी हरिभक्तपरायण गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकरांना विनंती करतो की आपण आपलं आशीर्वचन प्रमोद शास्त्रींना द्यावं. आदरणीय महाराजांचं आशीर्वचन ऐकायचं आहे. सगळ्यांनी विनाकारण मधल्या लाईनीत उभारलेल्या सगळ्या भावकांना विनंती आहे की आपण बसून घ्या. दीपकगिरींना विनंती की तिथल्या लोकांना सगळ्यांना बसवा. अच्छा असं आता त्यांच्यावर कसं असतं स्ट्रिक्ट वॉच असतो ते काय करायला लागले कुठे चालले काय करायचं सगळं तिथं आता ते ह्याच्यात गेलं नाही जुनी शैलीच्या एरवी आपल्या ह्याच्यात होतं रेग्युलरमध्ये.